तर आज मी आई साहेब आणि आमची बाई चुटकी आम्ही निघलो बस साखरपुड्याला चितोडकडे. चितोडला पोचता डायरेक्ट मावशीच्या घरी गेलो भाऊ. तिथे आहे ना आपले काकांते बसले होते, काही मामान ते पोहत आणि काही आपल्या मामाची मुलं पण बसले होते आणि इकडे आप्पाश्री पण बसले होते ना. आप्पाश्रीचं एवढं कडक आहे ना भाऊ. अजून कसं आहे गावरानी खाल्लंय भाऊ, पहिलवान माणसांचा नाद नाही करायचा. मस्त थंड वगैरे पिऊन घेतलं बोल, निघलो डायरेक्ट साखरपुड्याकडे. आणि साखरपुडा ना आपल्या मामाच्या मुलाचाच होता भाऊ, आकाशबाईचा. इथे आहे ना सगळे आपले मामा आणि मामाची मुलं गोळा झाले होते भाऊ. मस्त डीजे वाजवत गाजवत आहे ना खंडेराव महाराज मंदिरापासून निघलो भाऊ डायरेक्ट साखरपुड्याकडे. आणि एवढी मोकार गर्दी होती ना, पुरे जबरदस्त नाचत होते भाऊ पोरं, डायरेक्ट ऐकत नव्हते. साखरपुड्याजवळ पोचलो पण तिथे आहे ना आपली छोटी मोठी इंस्टा फॅमिली भेटून जाते भाऊ. तिथे आहे ना आपली चित्तोडचे बाई लोक पण भेटून जातात भाऊ. अरे भाई बाईच्या ऑन टॉप. आणि तिथंच ना आपले केबी ग्रुपचे रांगडे पोरं, आपले काशीनाथ बाबा मित्रमंडळच्या सगळ्या पोरांना भेटून ना बेकार छान भाटलं भाऊ. अरे भाई बाईच्या ऑन टॉप. याला म्हणतात ब्रदरहूड. मंडपामध्ये पोहोचलो पण इकडे पंचमंडळी ना मस्त नियोजन वगैरे करत होती. इकडे आहे ना आपले बामण ताते बसून बसून केदरून गेले होते, पण नवरी येत नव्हती लवकर. क्या बोलू मैं इस पे? कोणाचं काय तर कोणाचं काय. हे भाऊ मस्त त्यांची जेवणाची सोय करत होते आणि इकडे आहे ना हे मस्त सिनेमॅटिकच्या वाकडे तिकडे मोबाईल करून व्हिडिओ काढत होते. मस्त जेवण वगैरे करून घेतलं भाऊ. आता कसं IPL सुरू झाली आणि हे भाऊ तर डायरेक्ट जेवता क्रिकेट बघत होते. याला म्हणतात IPLचा नाद, क्रिकेट पगलू. भाऊंचा डायरेक्ट विषय कोलता. पण कसा असतो नाद असतो तो, नादा पुढे सगळं वाद असतं. भेटू आता पुढच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत चला पटकन फॉलो करा.